पोस्टमॉर्टम करत नाहीत, कुठलेही मेडिकल सरळ चेक करत नाहीत, गोळ्या सरळ मिळत नाहीत, तुमचे लसीस कुठल्या सरळ नाहीत. आज बहादूरला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगायला नाही बहादूरचा आहे आणि वडगावचं त्यांना सांगायचं नाही बहादूरचा आहे म्हणून सांगायचं. म्हणजे एवढ्या फक्त सुविधा मिळत नाही. 90,000चा फटका ते वस्तू जो ते आपले तर आज वसादे तांबे वसादे घ्या, वसादे घ्या, गोपाळ समाज, डोली समाज हे भरपूर लोकसंख्येच्या मानाने भरपूर लोक आहेत, पण त्यांना परवडणार दवाखानाच नाही. आणि इमर्जन्सी काही घटना घडली गरीबाला तर ते पैशाचा विचार करत नाही, पडतात करून पहिला दवाखान्यात येतो. पण ते बिल असलं जे असलं बिल देतात हो, वडगाव शहराची लोकसंख्या जवळपास 45 ते 50,000 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि या शहरामध्ये एक सार्वजनिक सरकारी दवाखाना असावा अशी माफक अपेक्षा शहरातल्या जनतेची असेल तर ती काही चुकीचं नाही आहे. आणि त्यासाठीच सध्या नगरपालिकेचा जो दवाखाना आहे त्याला दवाखाना का म्हणायचं असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. तो दवाखाना असा नाहीच आहे. दवाखान्याच्या नावाखाली एक इमारतीचा सांगाडा आहे. तेव्हा एक सुसज्ज असं हॉस्पिटल, किमान 100 खाटांचं हॉस्पिटल वडगावमध्ये व्हावं. कारण कोर्ट कामाच्या निमित्तानं, पोलीस स्टेशनमध्ये किंवा अनेक कामासाठी, बाजारहाटसाठी वडगाव आणि पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात. जसं इथले लोक शहरातले आहेत त्याचबरोबर खेड्यापाड्यातले लोक सुद्धा मोठ्या संख्येने या शहरामध्ये येत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगलं सरकारी दवाखाना जर या ठिकाणी असेल तर कुत्र्याची लस म्हणा, सापाची लस म्हणा, पूर्वी या ठिकाणी पोस्टमॉर्टम व्हायचे, ते पोस्टमॉर्टम होत नाही, पण त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. तेव्हा त्या ठिकाणी 2 चांगले तज्ञ डॉक्टर नेमून, नर्सिंग स्टाफ नेमून त्या ठिकाणी गरिबांच्या महिला आल्यानंतर त्यांचं बाळंतपण असेल, शेजरीन असेल, अशा काही जुजबी उपचार करण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे. अशा अनेक सुविधासाठी बाहेर जावं लागतं. जिल्हा परिषदेचं किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये वडगाव शहरातल्या लोकांच्यावर उपचार होत नाही. मग या शहरामध्ये अनेक लोकवस्ती आहेत, दलित वस्ती आहे, ठिकाणची वस्ती आहे, शेतमजूर आहेत, हमाल आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. या लोकांनी उपचारासाठी जायचं कुठं? समजा शहरामध्ये एखादा ऍक्सिडेंट झाला, जवळच राष्ट्रीय महामार्ग आहे, तर उपचार कुठं करायचे? यासाठी या वडगाव शहरामध्ये एक सुसज्ज असं 100 खाटाचं हॉस्पिटल व्हावं यासाठी विजय अपराध आणि त्यांच्या सहकार्याने जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि वैयक्तिक माझा सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही केवळ पाठिंबा देऊन बसणार नाही, तर जेव्हा केव्हा रस्त्यावर उतरायची गरज बसेल तेव्हा आम्ही पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर सुद्धा उतरू. त्याचबरोबर आरोग्य मंत्र्यांच्याकडे, मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करून एक माजी लोकप्रतिनिधी या नात्यानं शासनाला या गावामध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल करायला भाग पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.